तू आपल्या सोबतच राहा। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, आता मिकीने अपघातासंदर्भात सविस्तर माहिती दिली, मात्र नवले पूल आणि अपघात आणि पुन्हा एकदा एक असा अपघात की जिकडे जीव गेलेत लोकांचे। मिकी, खरं तर नवले पुलाची तिथल्या जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची रचनाच मुळामध्ये चुकीची झालेली आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। या अपघात प्रवण क्षेत्राची तपासणी करण्यासाठी म्हणून अनेकदा काही समित्या नेमण्यात आल्या आणि त्यांच्या अहवालातून हे स्पष्ट झालं की महामार्गाची बांधणीच मुळामध्ये इथे चुकलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती उपाय काय करायचा हे सुचवण्यासाठी देखील वेगवेगळ्या समित्या झाल्या। मात्र तरी देखील अपघातांचं सत्र हे थांबताना दिसत नाही, कारण जे उपाय सुचवण्यात आले ते जुजबी स्वरूपाचे होते, तात्पुरते होते। जसं की रमलर त्या ठिकाणी तयार करणं, म्हणजे वाहनांचा स्पीड थोडासा कमी व्हावा, पण एकूण एकदम तीव्र उतार आहे। कात्रजच्या बोगद्यातून जेव्हा एखादं वाहन येतं तेव्हा एकदम तीव्र उतार असतो आणि त्याचबरोबर त्याला वळण देखील घ्यायचं असतं आणि तिथे अनेकदा जे मोठी वाहनं आहेत त्या मोठ्या वाहनांचं नियंत्रण सुटतं, अनेकदा ब्रेक फेल होणं किंवा नियंत्रण सुटणं याच्यातून मोठे गंभीर अपघात घडतात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अपघात प्रवण क्षेत्र किंवा जिथे सर्वात अधिक मृत्यू झालेले आहेत असं क्षेत्र हे नवले पूल आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच भागामध्ये इतक्या लोकांचे प्राण दुसऱ्या कुठेही गेलेले नाहीत, तरीही ती महामार्गाची रचना मात्र बदलली जात नाही। मोठा अपघात झाला की तात्पुरत्या स्वरूपाचे उपाय NHAI कडून केले जातात आणि पुन्हा काही दिवसांनी दुसरा अपघात होतो। मंदार आपल्या सोबतच राहा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे